नमस्कार. मी प्राध्यापक नितीन जाधव, के वाघ सीनियर कॉलेज, चांदोरी. आज आपण TYBA या वर्गाच्या इतिहास जनरल 3 या विषयातील पहिले महायुद्ध या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पहिल्या महायुद्धाचे कारणे किंवा पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी, थोडक्यात पहिल्या महायुद्धास जबाबदार ठरलेल्या घटकांचा आढावा घेणार आहोत. खरे तर 20व्या शतकात विशेषतः युरोपात सतत संघर्षाची स्थिती होती आणि या संघर्षाच्या स्थितीचं रूपांतर एका मोठ्या युद्धात घडून आलं. त्यास जी कारणं जबाबदार ठरली त्यापैकी पहिलं जे आहे ते आहे अतिरेकी राष्ट्रवाद किंवा वंशवाद. राष्ट्रवाद म्हणजे स्वतःच्या देशावरील प्रेम, निष्ठा, परंतु प्रेम करण्याबरोबरच दुसऱ्या देशांचा द्वेष करणारा अतिरेकी राष्ट्रवाद या काळात उदयास आला होता. माझेच राष्ट्र खरे व इतर सर्व राष्ट्र खोटे अशी भूमिका घेऊन प्रत्येक राष्ट्र स्वतःला आणि स्वतःच्या चुकांनाही बरोबर ठरवत होतं. ह्या प्रखर राष्ट्रवादाच्या विचारसरणीतून वंशवादाचा उदय झाला. वंशश्रेष्ठत्व हे कमालीचे वाढीस लागले. युरोपात वंशश्रेष्ठत्वाच्या चुकीच्या कल्पना रूढ होऊ लागल्या. जर्मनीचा सम्राट कैसर विल्यम दुसरा याने तर जगाचे नेतृत्व भावी काळात जर्मनीकडे येणार असे भाकीत वर्तवले, तर जगातील सर्व मागासलेल्या लोकांना सुसंस्कृत करण्याची किंवा सुसंस्कृत बनविण्याची जबाबदारी आपली आहे असे इंग्लंडला वाटत होते. याच प्रकारे सर्बिया व रशियातील स्लाव वंशीय लोक स्वतःला श्रेष्ठ समजत होते. जर्मनीतील नॉर्डिक वंशीय लोकांचीही तीच भावना होती. पुढील कारण आहे बिस्मार्कची गुप्त करार पद्धती. 1870च्या सुमारास बिस्मार्क या जर्मनीमधील राजनीतिज्ञाने जर्मनीचे एकीकरण घडवून आणले. वेगवेगळ्या भागात विभागले गेलेला प्रशियन म्हणजेच जर्मन समाज त्याने एकत्र आणला. परंतु पुढील काळात जर्मनीच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्याने गुप्त कह किंवा करार करण्यास सुरुवात केली. यानुसार बिस्मार्कने रशिया, इटली, ऑस्ट्रिया यांच्याशी गुप्त तह केली. या गुप्त करारांमुळे संपूर्ण युरोपमध्ये अविश्वास निर्माण झाला, तसेच संशयाचे वातावरणही निर्माण झाले. जोपर्यंत बिस्मार्क सत्तेवर होता तोपर्यंत त्याने रक्ताचा एकही थेंब न सांडू देता ही शांतता टिकून ठेवली. परंतु त्याच्यानंतर या प्रकारचे राजकारण कोणालाच जमले नाही. थोडक्यात बिस्मार्कच्या या धोरणामुळे युरोपातील सर्वच राष्ट्रांमध्ये एकमेकांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्याचेच रूपांतर पुढे एकमेकांविरोधात शस्त्र उपासण्यात झाले असे म्हणावे लागेल. पहिल्या महायुद्धाचे तिसरे कारण आहे साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद. औद्योगिक क्रांतीनंतर वस्तूंचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले होते. हे अतिरिक्त उत्पादन विकण्यासाठी प्रत्येक देशाला हक्काच्या बाजारपेठांची म्हणजेच वसाहतींची आवश्यकता भासू लागली होती. तसेच कच्चा माल व दगडी कोळसा इत्यादी खनिजांसाठी युरोपीय राष्ट्रांना वसाहतींची आवश्यकता होती. यातून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली तसेच जपान, ऑस्ट्रिया या सर्व राष्ट्रात साम्राज्यवादाची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा अखेर जगाला या महायुद्धाकडे घेऊन गेली. पहिल्या महायुद्धाचे चौथे कारण आहे युरोपची दोन गटात विभागणी. इसवी सन 1879 ते 1904
या काळात जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, हंगेरी, तुर्कस्तान या राष्ट्रांमध्ये परस्पर तह होऊन त्यांचा एक गट तयार झाला. याच प्रकारे इंग्लंड, फ्रान्स, जपान, रशिया या राष्ट्रांमध्येही तह होऊन त्यांचाही एक गट तयार झाला. या दोन्ही गटात सतत छोटे मोठे संघर्ष होऊन त्याची परिणती अखेर या महायुद्धात झाली. तसेच अशा प्रकारचे गट निर्माण झाल्यामुळे प्रत्येक राष्ट्राला इतर राष्ट्रांच्या मदतीची खात्री वाटल्याने प्रत्येक राष्ट्र युद्धाची तयारी करू लागले आणि कुठलेही राष्ट्र युद्धाला घाबरेनासे झाले होते. परिणामी प्रत्येक राष्ट्र युद्धाकडे किंवा संघर्षाकडे वाटचाल करू लागले. पहिल्या महायुद्धाचे पाचवे कारण आहे लष्करवाद किंवा शस्त्रास्त्र स्पर्धा. युरोपात दोन गट निर्माण झाल्यानंतर प्रत्येक राष्ट्राने युद्धाची तयारी सुरू केली होती. जबरदस्तीने लष्कर भरती करण्यात येऊ लागली होती. तसेच शस्त्रास्त्र व दारुगोळा निर्मितीचे प्रचंड कारखाने उभे राहिले. कारखान्यांच्या मालकांनी आपला माल खपविण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. जर्मनी व इंग्लंडमध्ये नाविक स्पर्धा सुरू झाली. हा सर्व खटाटोप शांततेसाठी नव्हता तर एकूणच युद्ध सज्जतेमुळे युद्ध अटळ ठरले. पुढील कारण आहे विचारवंतांचा व राजकारणी लोकांचा विषारी प्रचार. राष्ट्रांमधील शत्रुत्वाची भावना वाढविण्याचे काम त्या काळातील सर्वच राष्ट्रांमधील वृत्तपत्रांनी केले. वृत्तपत्रांनी शांततेचा संदेश देण्याऐवजी युद्धाचीच गरज असल्याचे चित्र निर्माण केले. शेजारील राष्ट्र आपल्यावर आक्रमण करणार अशा खोट्या बातम्या सर्वच देशांमधील वृत्तपत्रे छापत होते. परिणामी त्या देशातील लोकमताचा दबाव हा त्या देशातील सरकारला युद्धाकडे घेऊन जाण्यास भाग पाडित होता. पुढील कारण आहे विचारवंतांचा व राजकारणी लोकांचा विषारी प्रचार. या काळात प्रखर राजकारणी व विचारवंतांनी प्रखर प्रचार करून युद्धाला अनुकूल वातावरण तयार केले. जर्मन तत्त्वज्ञ नीत्शे म्हणतो, युद्धांचा मानवाला विसर पडल्यास त्याचा उत्कर्ष होणार नाही. युद्ध अशी बनलेल्या राष्ट्रात चैतन्य निर्माण करते. जर्मन सम्राट कैसर विल्यमही युद्धाला मानवी कल्याणाचे साधन मानतो. वरील प्रकारेच युद्धामुळे देश निद्रस्त होत नाही. युद्धाशिवाय प्रगती नाही. युद्ध करणे हा गुन्हा नाही तर युद्धात अपयश येणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारचे स्फोटक विचार मांडून विचारवंत व राजकीय नेत्यांनी जनतेत युद्धाला अनुकूल वातावरण तयार केले होते. पुढील कारण आहे आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभाव. 19व्या शतकात व 20व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रांमधील वाद मिटविण्यासाठी कुठलीही आंतरराष्ट्रीय संघटना नव्हती. शक्तिशाली राष्ट्रे दुबळ्या राष्ट्रांवर सतत अन्याय करीत होती. बळी तो कान पिळी हा कायदा होता. त्यामुळे साधारण कारणावरून सुरू झालेले युद्ध 4.5 वर्ष चालले, कारण ते थांबविण्यासाठी कोणतीही आंतरराष्ट्रीय संघटना त्यावेळी नव्हती. पुढील कारण आहे कैसर विल्यम दुसरा याची महत्त्वाकांक्षा. जर्मन सम्राट कैसर विल्यम दुसरा हा आक्रमक प्रवृत्तीचा होता. त्याने बिस्मार्कला राजकारणातून दूर करून स्वतःचा मनमानी कारभार सुरू केला होता. जर्मन ही जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनले पाहिजे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याचा हा हट्ट ही पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमीच ठरली. सर्वशक्तिमान किंवा सर्वनाश
ही त्याची आवडती घोषणा होती. तसेच भावी काळात जर्मनी एकतर घन बनेल किंवा आयर्न बनेल. तसेच मी आणि माझ्या 27 लष्करी पलटणी याशिवाय जगात दुसरे सैन्य संतुलन नाही, अशा प्रकारच्या त्याच्या प्रक्षोभक घोषणा या पहिल्या महायुद्धास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरल्या. पुढील कारण आहे बाल्कन समस्या किंवा बाल्कन प्रश्न. तुर्कांच्या ताब्यात असलेला सर्बिया, ग्रीस, बोस्निया इत्यादी 15-20 लहान लहान प्रदेशांना बाल्कन प्रदेश किंवा बाल्कन राष्ट्र असे म्हटले जात असे. 20व्या शतकात तुर्कस्तान दुबळा झाल्यानंतर बाल्कन प्रदेशावर वर्चस्व मिळविण्यासाठी युरोपीय राष्ट्रात स्पर्धा सुरू झाली. यातूनच पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. आणि आता आपण पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण बघणार आहोत. वरील सर्व कारणांमुळे पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झालीच होती. थोडक्यात दारुगोळा तयार होता, फक्त एखादी ठिणगी त्यात पडणे आणि स्फोट होणे बाकी होते. आणि हे काम केलं ऑस्ट्रियन राजपुत्र फ्रान्सिस फर्डिनांड याच्या दुर्दैवी हत्येने. प्रसंग असा होता की ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड हा पत्नी सोफियासह बोस्निया येथे सत्कारासाठी गेला असताना त्याचा बोस्निया प्रांताची राजधानी साराजिव्हो येथे भर रस्त्यात खून झाला. हा खून सर्बियातील काळा हात म्हणजे ब्लॅक हँड या संघटनेच्या क्रांतिकारकाने केल्याचे उघड झाले. ऑस्ट्रियाने या घटनेस सर्बियाला जबाबदार धरले. ऑस्ट्रियाने 23 जुलै 1914 रोजी आपल्या मागण्यांचा एक खलिता सर्बियाकडे पाठवला व मागण्या मान्य करण्यास 48 तासांचा वेळ दिला. अपेक्षेप्रमाणे सर्बियाने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. दरम्यान फ्रान्स, इंग्लंड, रशिया इत्यादी राष्ट्रांनी ऑस्ट्रियास 48 तासांची मुदत वाढवून देण्यास सांगितले, परंतु ऑस्ट्रियाने त्यास नकार दिला व 28 जुलै 1914 रोजी सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले. सर्बियातील स्लाव वंशीयांच्या मदतीसाठी रशियाने सर्बियाच्या बाजूने युद्धात उडी घेतली. याचबरोबर जर्मनी ऑस्ट्रियाच्या मदतीला आले तर इंग्लंड, फ्रान्स, जपान सर्बिया रशियाच्या मदतीला गेले व छोट्याशा युद्धाचे महायुद्धात रूपांतर झाले. महायुद्ध सुरू होताच जपान या आशियाई राष्ट्राने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने या युद्धात प्रवेश केला. आणि यानंतर आपण पहिल्या महायुद्धाची वाटचाल अभ्यासणार आहोत. पहिल्या महायुद्धाची सुरुवात ऑस्ट्रिया विरुद्ध सर्बिया या युद्धाने झाली होती. पुढे ऑस्ट्रियाच्या मदतीला जर्मनी, तुर्कस्तान, हंगेरी इत्यादी राष्ट्र गेले, तर सर्बियाच्या मदतीला दोस्त राष्ट्रांचा संपूर्ण गट म्हणजेच इंग्लंड, फ्रान्स, जपान, रशिया, इटली, अमेरिका, सर्बिया, बेल्जियम, पोर्तुगाल, ग्रीस, रोमानिया इत्यादी राष्ट्र होती. यापैकी इटली या राष्ट्राने सुरुवातीला जर्मनी व ऑस्ट्रियाशी मैत्री करार केलेला होता, परंतु युद्धाच्या काळात हा करार मोडून इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केल्यामुळे इटलीस गट बदलू राष्ट्र असेही म्हणतात. युद्धाच्या सुरुवातीलाच जर्मनीने आपला पारंपरिक शत्रू किंवा प्रतिस्पर्धी फ्रान्स याच्यावर जोरदार आक्रमण केले.
फ्रान्सला जिंकण्यासाठी जर्मनीच्या मार्गात बेल्जियम हा देश येतो आणि म्हणून सर्वप्रथम जर्मनीने बेल्जियमवर हल्ला केला. परंतु बेल्जियमने ही सहजासहजी हार मानली नाही आणि म्हणून बेल्जियमच्या ह्या शेवट लढ्यामुळे फ्रान्सला या युद्धाची तयारी करण्यास किंवा ह्या जर्मनीच्या आक्रमणास तोंड देण्याची तयारी करण्यास थोडा वेळ मिळाला. परंतु शेवटी जर्मनीने बेल्जियमचा पराभव केलाच व फ्रान्सकडे मोर्चा वळवला. यानंतर जर्मनी व फ्रान्स यांच्यात फ्रान्सच्या सीमेवर पुढे दीर्घकाळ युद्ध चालले. या युद्धाला खंदकांचे युद्धही म्हणतात. अर्थात हा पहिल्या महायुद्धाचा एक भाग होता. दुसऱ्या बाजूला पूर्व आघाडीवर जर्मनीने रशियाचा प्रचंड पराभव केला होता आणि या पराभवामुळे रशियात रशियन क्रांतीही घडून आली होती. 1917 मध्येच अशा प्रकारे रशिया या पहिल्या महायुद्धातून बाहेर पडला होता. दरम्यानच्या काळात जर्मनीने इंग्लंडकडे मोर्चा वळवला होता. जर्मनीच्या यू आकाराच्या पाणबुड्या इंग्लंडच्या जहाजांना भूमध्य समुद्रात जलसमाधी देत होत्या. एकंदरीत 1915 पर्यंत दोस्त राष्ट्रांच्या गटास, जो गट खूप मोठा होता, त्या मोठ्या गटास एकट्या जर्मनीने जेरीस आणले होते. त्या काळात जर्मनीचा मुकाबला म्हणा किंवा जर्मनीचे आव्हान कुठलेही एक राष्ट्र पेलू शकत नव्हते. याच काळात युद्धाला कलाटणी देणारी घटना घडली. जर्मनीच्या यू आकाराच्या पाणबुड्यांनी लुसाटानिया हे इंग्लंडचे जहाज समुद्रात बुडवले. या जहाजात 118 अमेरिकन नागरिकही बसलेले होते आणि या सर्वांचाही या दुर्घटना म्हटल्यापेक्षा जर्मनीच्या ह्या हल्ल्यात मृत्यू झाला. पुढेही जर्मनीने अमेरिकेचे काही इंग्लंडकडे जाणारे किंवा युरोपीय देशांकडे जाणारे काही मालवाहू जहाजे बुडवले. अखेरीस अमेरिकेने आपले तटस्थतेचे धोरण सोडले व दोस्त राष्ट्रांच्या बाजूने या युद्धात प्रवेश केला. म्हणजेच एकीकडे दोस्त राष्ट्रांच्या गटातून रशिया बाजूला झाला होता, पण त्याच्या जागेवर अमेरिका आला होता. यानंतर मात्र दोस्त राष्ट्रांचे पारडे मजबूत झाले. अमेरिकेचे ताजे सैन्य, प्रचंड शस्त्रास्त्रे आणि फार मोठा संपत्ती, ही सर्व बाजू किंवा हे सर्व गोष्टी दोस्त राष्ट्रांच्या गटाला मिळाल्या. केंद्रीय सत्तांचा गट म्हणजे जर्मनीचा, ऑस्ट्रियाचा गट हा खऱ्या अर्थाने फक्त एकट्या जर्मनीवर अवलंबून होता. या गटातील इतर राष्ट्र, त्यातही तुर्कस्तान, बल्गेरिया, हंगेरी आणि अगदी ऑस्ट्रियाही तुलनेने अगदीच कमकुवत होते आणि दोस्त राष्ट्रांच्या एवढ्या मोठ्या गटाचा सर्वच आघाड्यांवर जर्मनीला एकट्यालाच मुकाबला करावा लागत होता आणि अखेरीस जर्मनीचे आव्हानही या सगळ्यांसमोर कुचकामी ठरू लागले आणि नोव्हेंबर 1918 येता येता अखेरीस जर्मनीच्या गटाचा या युद्धात पराभव झाला.
युद्धास कारणीभूत असलेला महत्त्वाचा नेता कैसर विल्यम दुसरा हा हॉलंडला पळून गेला. जर्मनीतील वायमर येथे पहिल्या महायुद्धाच्या परिणामांचा थोडक्यात विचार करू. पहिल्या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणात भयंकर असे परिणाम युरोपच्या व जागतिक समाजाच्या, राजकारणाच्या आणि इतर सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत घडून आले. 4.5 वर्ष चाललेले हे युद्ध फार मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरले. आतापर्यंत विकसित राष्ट्रांनी औद्योगिक, वैज्ञानिक आणि इतर क्षेत्रात केलेली सर्व प्रगती या युद्धामुळे नष्ट झाली होती. एवढेच काय, युद्धात सहभागी राष्ट्रांचे संपूर्ण समाज जीवनच नष्ट झाले होते. अशा या भयंकर महाविनाशक पहिल्या महायुद्धाच्या परिणामांचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे. यातील पहिला परिणाम आहे प्रचंड जीवित व वित्तहानी. पहिल्या महायुद्धात प्रचंड जीवित व वित्तहानी झाली. जगातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त 16% म्हणजे 16 भागांपैकी 1 भाग इतकीच जनता किंवा लोकसंख्या या युद्धापासून पूर्णपणे अलिप्त होती. भारतासारखे राष्ट्र जरी युद्धात प्रत्यक्ष सहभागी नव्हते, पण इंग्रजांच्या बाजूने इंग्रजांचं राज्य असल्यामुळे अप्रत्यक्ष भारतासारख्या राष्ट्रांचाही त्याच्यात सहभाग होता आणि म्हणूनच युरोपात चाललेल्या युद्धाचा आशिया आणि इतर खंडावरही किंवा इतर खंडातील देशांवरही परिणाम झालेला होता. युद्धात जवळपास 6 कोटी सैनिकांनी भाग घेतला. त्यापैकी 1 कोटी सैनिक रणांगणावर मारले गेले अथवा मरण पावले. 2 कोटी अपंग व जखमी झाले. 50 लाख सैनिकांचा पत्ताच लागला नाही. युद्धातील विनाश पाहून अनेक लोक वेडे झाले, तर अनेकांनी आत्महत्या केली. मनुष्यहानीबरोबरच वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. अनेक कारखाने उद्ध्वस्त झाले. लाखो एकर शेती किंवा शेतजमीन उद्ध्वस्त झाली. एकूणच पहिल्या महायुद्धाने प्रचंड आर्थिक नुकसान केले. युद्ध चालू असताना दर तासाला $1 कोटी संपत्तीचा चुराडा होत होता. यावरून 4.5 वर्षात किती संपत्ती नष्ट झाली असेल याची कल्पनाही करणं अवघड आहे. पहिल्या महायुद्धाचा दुसरा परिणाम आहे बेकारी, उपासमार, दारिद्र्य व महागाई. पहिल्या महायुद्धात प्रचंड संपत्ती नष्ट झाली. मोठ्या प्रमाणात कारखाने, उद्योगधंदे व शेतजमीन उद्ध्वस्त झाली. त्यामुळे युरोप खंड व संपूर्ण जगात बेकारी, दारिद्र्य, उपासमार, महागाई, चोऱ्या, लूटमार इत्यादी अनेक समस्या निर्माण झाल्या. सामान्य लोकांना जीवन जगणे अशक्य झाले. मानवी जीवनात सर्वत्र नैराश्य पसरले. जीवन जगण्याची इच्छा संपली. पुढील परिणाम आहे दुसऱ्या महायुद्धाचे बीजरोपण. पहिल्या महायुद्धानंतर विजयी राष्ट्रांनी जर्मनीवर लादलेल्या व्हर्सायच्या तहामुळे जर्मनीचा प्रचंड अपमान झाला होता आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुढे जर्मनी व जर्मनीचा हुकुमशाह हिटलर यांनी दुसरे महायुद्ध घडवून आणले. थोडक्यात पहिल्या महायुद्धाच्या या सर्व घटनांमध्ये आणि पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर केलेल्या अन्यायामुळे पुढे दुसरे महायुद्धही घडून आले. पुढील परिणाम आहे रशियन राज्यक्रांती. पहिल्या महायुद्धात रशियाचा प्रचंड पराभव झाला. ह्याच काळात रशियाची आर्थिक स्थितीही प्रचंड खालावली होती. दरम्यानच्या काळात लाखो कामगार मॉस्को आणि इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरले आणि त्यातूनच रशियात समाजवादी अशी रशियन राज्यक्रांती घडून आली. पुढील परिणाम आहे
अमेरिकेचा जागतिक सत्ता म्हणून उदय. पहिल्या महायुद्धाच्या उत्तर भागात म्हणजे अर्धा युद्ध संपल्यानंतर अमेरिकेने युद्धात प्रवेश केला, परंतु दोस्त राष्ट्रांना विजय मिळवून देण्यात अमेरिकेचा मुख्य वाटा होता. त्यामुळे अमेरिकेचा राजकीय वर्चस्वाचा हा काळ होता किंवा हा काळ सुरू झाला असं म्हणता येईल. दरम्यान युद्धाच्या काळात सर्वत्र आपला औद्योगिक माल किंवा वस्तू पोहोचून अमेरिकन कारखानदारांनीही मोठा नफा मिळवला. एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे अमेरिकेचा जागतिक सत्ता म्हणून उदय होण्यास मोठी मदत झाली. पुढील परिणाम आहे राष्ट्रसंघाची स्थापना. पहिल्या महायुद्धासारखे भयंकर विनाशक युद्ध पुन्हा घडू नये म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या प्रेरणेने 1920 मध्ये राष्ट्रसंघ या जागतिक आंतरराष्ट्रीय अशा संघटनेची स्थापना करण्यात आली. पुढील परिणाम आहे हुकुमशहांचा उदय. पहिल्या महायुद्धानंतर पराभूत राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थिती खालावणे, उद्योगधंदे आणि व्यापार यांचं नुकसान इत्यादी कारणांमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली. तत्कालीन लोकशाही सरकारांना त्या राष्ट्रांमध्ये ही परिस्थिती हाताळण्यात अपयश आले अथवा त्यांनाही मर्यादा आल्या. याचाच फायदा घेऊन जर्मनीत हिटलर, इटलीत मुसोलिनी, स्पेनमध्ये जनरल फ्रँको, पोर्तुगालमध्ये सालाघार आणि अगदी रशियामध्येही स्टॅलिन अशा हुकुमशहांचा उदय झाला. पुढे ह्या हुकुमशहांनी दुसरे महायुद्ध घडून आणले. पुढील परिणाम आहे जागतिक महामंदीकडे वाटचाल. पहिल्या महायुद्धाच्या महाभयानक अशा आर्थिक विनाशानंतर हळूहळू जगाची वाटचाल ही जागतिक महामंदीकडे झाली. विशेषतः विजयी आणि पराभूत असे दोन्ही राष्ट्र पूर्णपणे अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून होते आणि पुढील काळात म्हणजेच 1929 मध्ये अमेरिकेत महामंदी येतात तिचे रूपांतर जागतिक महामंदीत झाले. पुढील परिणाम आहे आशिया आणि आफ्रिका खंडात स्वातंत्र्य चळवळींना जोर. इंग्लंड, फ्रान्स, जपान, जर्मनी इत्यादी राष्ट्रांच्या आशिया आणि आफ्रिका खंडात अनेक वसाहती होत्या. दरम्यान पहिल्या महायुद्धामुळे ही सर्व राष्ट्रे कमजोर झाल्यामुळे त्या राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्य चळवळींनी जोर पकडला. पुढील परिणाम आहे नवीन राष्ट्रांचा उदय. पहिल्या महायुद्धानंतर युरोपात हंगेरी, पोलंड, फिनलंड, झेकोस्लोवाकिया इत्यादी नवीन राष्ट्रांचा उदय झाला. दोस्त राष्ट्रांच्या किंवा साम्राज्यवादी राष्ट्रांच्या ताब्यात असलेला प्रदेश राष्ट्रसंघाने या राष्ट्रांकडे सोपवला. थोडक्यात साम्राज्यवादातून या प्रदेशाची मुक्तता झाली. अशा प्रकारे महाभयानक असे परिणाम पहिल्या महायुद्धाचे सांगता येईल. यानंतर आपण बघणार आहोत पॅरिस शांतता परिषद व व्हर्सायचा तह. त्यातील पहिला मुद्दा आहे पॅरिस शांतता परिषदेतील महत्त्वाच्या व्यक्ती. त्यामध्ये फ्रान्सचा पंतप्रधान जॉर्ज क्लेमेन्सो जो या शांतता परिषदेचा अध्यक्ष होता. त्याचबरोबर इंग्लंडचा पंतप्रधान लॉर्ड जॉर्ज, इटलीचा पंतप्रधान ऑर्लॅंडो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन इत्यादी या पॅरिस शांतता परिषदेतील महत्त्वाच्या व्यक्ती म्हणता येतील. पुढील भाग आहे पॅरिस शांतता परिषदेतील अडचणी. पॅरिस शांतता परिषद ही
मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेल्या पॅरिस शहरातील व्हर्सायच्या राजवाड्यात घेण्यात आली. परंतु पॅरिस शहर उद्ध्वस्त झालेले असल्यामुळे पहिल्यापासून फ्रान्स आणि इतर देशांच्या मनात बदल्याची भावना त्यामुळे होती. परिषदेच्या कामकाजाला पत्रकार उपस्थित राहत असल्यामुळे दररोज होणाऱ्या चर्चा किंवा निर्णय याची बातमी लगेच लोकांपर्यंत जात होती आणि लोकमताचा दबाव ह्या परिषदेवर येत होता. परिषदेला रशिया व पराभूत राष्ट्रांना न बोलावल्यामुळे सगळे निर्णय एकांगी किंवा एककालाने होणार होते. तसेच परिषदेतील नेत्यांमध्येही मोठ्या प्रमाणात मतभेद होते. त्यामुळे पॅरिस शांतता परिषद न राहता नुकसान भरपाई परिषद बनलेली होती. यानंतर आपण बघू पॅरिस शांतता परिषदेने पराभूत राष्ट्रांवर लादलेले किंवा पराभूत राष्ट्रांशी केलेले तह. त्यापैकी जर्मनीशी केलेला तह म्हणजे व्हर्सायचा तह, सेंट जर्मनचा तह जो ऑस्ट्रियाशी झाला, सिव्हर्सचा तह हा तुर्कस्तानशी करण्यात आला, न्यूलीचा तह हा बल्गेरियाशी करण्यात आला, तर ट्रॉयटॉनचा तह हा हंगेरीशी करण्यात आला. यापैकी सर्वात महत्त्वाचा, वादग्रस्त आणि दीर्घकाळ ज्याचा परिणाम राहिला असा व्हर्सायच्या तहाचा आपण थोडक्यात. व्हर्सायच्या तहामध्ये जर्मनीच्या ताब्यात असलेल्या अनेक प्रदेशांचा आणि इतरही अनेक अटींच्या बाबतीतल्या जे काही तरतुदी होत्या त्यापैकी प्रादेशिक तरतुदी आपण बघू. जर्मनीच्या ताब्यात असलेला अल्सेस व लॉरेन्स हा कोळशाच्या खाणींनी युक्त प्रदेश फ्रान्सला देण्यात आला. अर्थात तो फक्त 15 वर्षासाठी देण्यात आलेला होता. आशिया व आफ्रिका खंडातील वसाहतीही दोस्त राष्ट्रांनी वाटून घेतल्या आणि जर्मनीचा काही प्रदेश पोलंडलाही देण्यात आला. आर्थिक तरतुदींमध्ये जर्मनीवर मोठ्या प्रमाणात म्हणजे $54 बिलियन युद्धखंडणी लादण्यात आली. जर्मनीचे अनेक व्यापारी जहाजे दोस्त राष्ट्रांनी आपल्या ताब्यात घेतले. इतरही अनेक मोठ्या प्रमाणात जर्मनीचे आर्थिक खच्चीकरण करण्यात आलं. लष्करी तरतुदींमध्ये जर्मनीचं सर्व लष्करच नष्ट करण्यात आलं. जर्मनीची लष्कर मर्यादा 1 लाख निश्चित करण्यात आली. पोलीस संख्येवरही नियंत्रण ठेवण्यात आले. जर्मनीतील शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने बंद करण्यात आले. तसेच जर्मन आरमारातील शिपाई संख्या ही अवघी 15,000 अशी निश्चित करण्यात आली. तसेच 6 मोठ्या युद्धनौका, 12 विनाशिका इत्यादी युद्ध साहित्य ठेवून सर्व युद्ध साहित्य नष्ट करण्यात आलं. कायदेविषयक तरतुदींचा विचार करता जर्मनीला गुन्हेगार किंवा पहिल्या महायुद्धात जबाबदार राष्ट्र ठरवण्यात आलं. जर्मन सम्राट कैसर विल्यम यालाही गुन्हेगार ठरवण्यात आलं. परंतु तो हॉलंडला पळून गेल्याने व हॉलंड सरकारने त्याला दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर कारवाई होऊ शकली नाही. असे असले तरी जर्मनीला गुन्हेगार ठरवणं हे जर्मन लोकांना किंवा जर्मन समाजाला अजिबात आवडलं आणि म्हणूनच व्हर्सायचा तह हा वादग्रस्त ठरला. आपण या व्हिडिओच्या अंतिम भागात व्हर्सायच्या तहाचं टीकात्मक परीक्षण करणार आहोत. जगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा तह असून इतका मोठा तह असूनही तो वादग्रस्त का ठरला तर ह्या तहामध्ये जर्मनीचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण करण्यात आलं. सुरुवातीलाच या अन्यायाची कल्पना असल्यामुळे जर्मनीने दुय्यम अधिकारी हा तह स्वीकारण्यासाठी पाठविला. परंतु ही गोष्ट दोस्त राष्ट्रांना अपमान वाटल्याने त्यांनी त्या अधिकाऱ्याला परत पाठविले.
पुढे जर्मनीने परराष्ट्र मंत्री वॉल्फगांग रॅन्डल्स याला हा तह स्वीकारण्यासाठी किंवा वाटाघाटी करण्यासाठी पाठविले, परंतु त्यालाही दमदाटी करून ह्या करारावर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले. म्हणजेच हा तह पूर्णपणे एकतर्फी होता. व्हर्सायचा तह हा जवळपास 213 पानांचा होता. तर हा तह कसा चुकीचा आहे किंवा आम्हाला का मान्य नाही याबाबत जर्मनीने एक पत्रिका काढली आणि ती तब्बल 443 पानांची होती. यावरून जितका सविस्तर तह होता तितक्याच किंवा त्याहीपेक्षा सविस्तरपणे जर्मनीने ह्या तहतील प्रत्येक मुद्द्याला किंवा प्रत्येक तरतुदीला आव्हान दिलेले होते. जर्मनीवर ह्या तहाने लादलेली युद्धखंडणी ही प्रमाणापेक्षा खूप जास्त होती. नव्हे जी जर्मनीला निदान त्यावेळेस तरी भरणे शक्यच नव्हते. तरीही जर्मनीने काही प्रमाणात प्रयत्न केला, परंतु अखेरीस काही प्रमाणात स्वतःच्या पायावर उभे राहताच जर्मनीने पुढे ही युद्धखंडणी देण्यास नकार दिला. इटली सारखा देश जो दोस्त राष्ट्रांमध्ये होता किंवा विजयी राष्ट्रांमध्ये होता, त्यालाही तहातून किंवा या एकंदरीत पॅरिस शांतता परिषदेच्या माध्यमातून फारसं काही पदरात न पडल्यामुळे तेथील लोकही नाराज झाले होते. काही विचारवंत मात्र या तहाचं समर्थन करतात. त्यांच्या मते जर्मनीनेही 1917 मध्ये रशियाचा पराभव झाला त्यावेळी रशियावर लादलेला बेस्ट लिटोव्हचा तह अशाच प्रकारचा अन्यायकारक होता. अर्थात कोणी काहीही कारण दिलं तरी अशा प्रकारचे तह हे पुढील युद्धाची नांदी ठरतात एवढं मात्र म्हणता येईल. धन्यवाद.